हालसिद्धनाथ देवस्थानच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. शशिकला जोल्ले. हायटेक शौचालय बांधकामाचा शुभारंभ, भाविकांतून समाधान. आप्पाचीवाडी श्री हालसिद्धनाथ देवस्थान हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून या देवस्थानाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही. देवस्थान परिसरात भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती सर्व विकासकामे टप्प्याटप्प्याने करण्यात येतील. त्याचबरोबर निपाणी मतदारसंघातील रस्ते, पाणी पुरवठा, शिक्षण, आरोग्य व मूलभूत सुविधांच्या विकासालाही प्राधान्य देत जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन आमदार शशिकला जोल्ले यांनी केले. त्या आप्पाचीवाडी श्री हालसिद्धनाथ देवस्थान परिसरात उभारण्यात येणाऱ्या हायटेक शौचालय बांधकामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले होते. मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून बांधकामाचा शुभारंभ केला. देवस्थान परिसरात आधुनिक सुविधा उपलब्ध करून भाविकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज वातावरण देण्याच्या दृष्टीने हायटेक शौचालयाचे बांधकाम महत्त्वाचे ठरणार असल्याची भावना ग्रामपंचायत सदस्य आनंदा कुवाळे यांनी व्यक्त केली. प्रारंभी के.बी. माने यांनी स्वागत केले. यावेळी हालशुगरचे अध्यक्ष जयकुमार खोत, सुनील पाटील, जयवंत भाटले, दादासाहेब पाटील, ए.जे. माने, आनंदा यादव, आनंदा कुवाळे, आर.एम. खोत, बाबूराव खोत, राजू डोंगळे, मंगल जाधव, नंदिनी मेथे, अश्विनी माने, प्रणिता जाधव, शालन यादव, मनीषा पाटील, दीपा रेळेकर, प्रकाश शिंदे, बापूसो पुजारी, बाजीराव पुजारी, विनोद माने, सोहम खोत, सी.डी. खोत, सुकुमार वंजोळे, सिद्धाजी गवंडी, शाहू जाधव, तुकाराम शेटके, धनाजी पाडेकर यांच्यासह ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार. रणजित माने यांनी आभार मानले. या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे आपले सर्वांचे मार्गदर्शक जिल्ह्याची आपल्या हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे कार्तिकी आषाढ एकादशी झालं आणि पंढरपूरमध्ये ह्या भागातून देखील अनेक वारकरी तिथं जाऊन त्या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन यायचं आपण बघतो. आणि आपल्या निपाणी तालुका देखील तुम्ही फार सौभाग्यवान आहे, कारण हालसिद्धनाथांची एक गादी आपल्या निपाणी मतदारसंघात आहे. याच्यापेक्षा मोठं सौभाग्य आपलं कुठलंही नाही आहे. हालसिद्धनाथांच्या नावावरती 30-35 वर्षाच्या पाठीमागं निपाणीच्या माळावर उभं राहिलेलं हालसिद्धनाथ साखर कारखाना आणि आज ते देखील खूप सुंदररित्या त्याचं देखील कामकाज सुरू आहे. आणि आज हालसिद्धनाथ नावावरती असणाऱ्या साखर कारखान्याच्या माध्यमातून इथं जे हालसिद्धनाथ मंदिरला अमावस्या असू दे, रविवार असू देत किंवा यात्रेच्या टायमाला लाखो भक्तजन येतात हे आम्ही तुम्ही सगळ्यांनी देखील बघितलेलं आहे. परंतु इथं आल्यानंतर त्यांचा एक मोठा प्रश्न होता की शौचालय नव्हता. म्हणून आपल्याकडं ज्या यात्रा कमिटीचं मीटिंग आमदारांच्या अध्यक्षतेखाली इथं होत आहे पंचायतीमध्ये, तसं मी गेल्या वेळेला इथं आलो होतो. आणि नाव काय हो तुझं? प्रदीप. आणि त्या मीटिंगमध्ये प्रदीप येऊन शेवटला सांगितला की बहिणी एवढं मोठं सगळं आहे, लाखो भक्त येतात आणि आम्हाला भक्तांना जायला तिथं शौचालय देखील नाही. त्यावेळेला जरा तुतुमिमी झालं आमचं आणि त्यांचं, कारण विचारलं हे खरंच मला पण आनंद वाटला, कारण अशी मुलं पुढं यायला पाहिजे आणि काय समस्या आहे ते सांगितलं तरच आम्हाला कळणार आहे. तर इथले माझे कार्यकर्ते देखील वरचीवर सांगत होते किंवा वेगवेगळे कामं करून घेतली. आणि त्यावेळेला प्रदीपने सांगितल्यानंतर मी त्याला सांगितलं होतं आता यात्रेत करू शकत नाही, यात्रा झाल्यानंतर या आणि आपण करून देऊया. आणि त्यांनी परवा आमच्याकडं माझ्या सर्व नेते मंडळांना घेऊन आल्यानंतर आता आमदार फंड द्यायचं झालं तर अजून 1 महिना वाट बघायला लागते, कारण आमदार फंड अजून आमचं रिलीज झालेलं नाही आहे. परंतु अमावस्या येतं आहे, श्रावण आलं, आता सण आले आणि यात्रा आली, तर ह्याच्यासाठी काय करायचं हे मी एक क्वेश्चन मार्कमध्ये होतो, कसं करायचं. तर तिथंच बाजूला अण्णा बसलेले आणि अण्णांनी सांगितलं आणि आपले अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्यांनी देखील सांगितलं की तुमचं फंड इथपर्यंत येऊ दे, ते दुसऱ्याला घाला. तर तुम्हाला इथं काय ते जेवण विभाग तयार व्हायला लागले, ते पवळी सगळं रिपेअरी व्हायला लागलं, पत्र सगळं घालून दिलं आहे. जितकं शक्य होईल तितकं आमदार फंड आणि जोल्ले ग्रुपमधून केलं आहे. तर ते लगेच अण्णांनी सांगितलं की नाही, हालसिद्धनाथ कारखान्याच्या माध्यमातून त्याला किती खर्च येते तेवढं घालूया आणि लवकरात लवकर उद्घाटन करूया. आणि